मित्रांनो, बैलगाड्यात तरुण ड्रायव्हरांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. असाच एक तरुण ड्रायव्हर अल्पावधीत नाव चांगलं केलेलं आहे, अमर ड्रायव्हर ओंड. तर विचारूया नक्की कसं सुरुवात कधी केली. नक्की ओंड कुठे येतं? ओंड कराड तालुक्यात कालेपासून 1-2-3 किलोमीटर आहे पुढं. होय. हां. बरं, किती झाले आत्ता? एक नंबर किती झालेत तुमचं? 1 नंबर झालेत बरेच आणि चांगल्या गाड्या बी पळवलेत. कुठल्या कुठल्या? मोठी बैल बऱ्यापैकी पळवली सगळी, काय टेन्शन नाही. सगळी आता ही अंबरनाथवाल्यांची सगळी पळवलीत. दुसरी मोठी बैल पळवली, मासुलीचा स्त्री पळवला आहे. तर आता परवा दिवशी तात्यांचा सुंदर, तो बारका सुंदर हे दुटणेवाल्यांचा विजय पाटलाचा तो पळवला आहे. सगळी मोठी बैल बऱ्यापैकी पळवली सगळी. बरं मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. आता ही कधी सुरुवात केली तुम्ही बैलगाड्यात आपण जॅकी म्हणून यावं? नाद मला लहानपणापासूनच, पण ड्रायव्हर एक 2013-14च्या आसपास म्हणजे बंदी होती तेव्हापासूनच चालू ड्रायव्हर की. परत चालू झाल्यावर आणि खाणल्या बऱ्यापैकी चांगल्या गाड्या सगळ्या मोठ्या. बरं, घरी कोण पार्श्वभूमी सांगा, घरी कोण आहे का ड्रायव्हर वगैरे कोण? नाही, घरी ड्रायव्हर नाही कोण, मीच नाद मलाच. होय. वडिलांची नाद होता, पण तिने त्यांच्या कारकिर्दीत पळवली ही बैल. त्यांच्या वेळेस ती 2 गाड्याच असायची, खड्या शर्ती म्हणते त्याला, ती तसलं होतं. परत तिने नाद बंद केला. परत शेतीची बैल असायची आमची. परत मग एक वासरू घेतलं ना आम्ही, परत हळूहळू नाद चालू झाला. वासरं आहेत 1-2 आता बारकी आपल्या घरी. कधीपासून आणताय तुम्ही? 2013पासून पुढं. शाळा सोडून दिली का आपलं कसं काय? शाळा शाळा म्हणजे कमीच तशी, पण शाळा बघत म्हणजे 12वी झाली, पण बाहेरनंच तसं काय शाळेत जाऊन एवढं नाही. बरं, आता बैलांची नावं सांगितली. पहिल्यांदा सर्वाधिक मोठी रक्कम किती भेटली बैलगाड्या चालवून? सर्वात जास्त मोठी रक्कम गेल्या वर्षी मला वाटतं ह्याच्यात सोनहिराचं सोनहिरा नाही, ही संग्राम केसरीचं मैदान होतं आणि 2 बैल म्हणजे तिसरे आणि मिट्टू पळवला तिथं, त्यांच्या तिथंच मैदान होतं. मग तिथं काहीतरी बक्षीस 1,51,000 रुपये का 71 काहीतरी होतं, 25,000 रुपये दिले होते मला. तुम्हाला 25,000 काढून दिलं आणि घरी नेलं असतील. तर घरच्यांचे काय म्हणजे आनंद तर झाला असेल, पण तुम्ही सांगू शकला असाल की बैलगाड्याचा नाद का, कसं ती 25,000 घरी नेल्यावर काय झालं होतं? 25,000 नेल्यावर खुश होती तीच, फक्त एक सांगणं घरात नसतंय की लागे कुठं अडकाडकी तसलं काय करू नका, व्यवस्थित आपलं जपून काय असेल ती करा, एवढंच सांगणं आहे घरातून. बरं, आता तुम्ही जर बघितलं तर बैलगाडी क्षेत्रात लागे ड्रायव्हरांचं खूप रिस्की काम आहे. म्हणजे खूप अपघटना बी होतात. घटनाचा उल्लेख करायला नको, पण कशा पद्धतीनं म्हणजे आत्ता ड्रायव्हिंग क्षेत्र आहे बैलगाड्यात ती सांगा. कारण तरुण मुलं येतात, अगदी कमी वयाचे येतात, काय सांगाल? कमी वयाचे येतात, फक्त झालं आहे काय आता ड्रायव्हर्सनी पैसे मिळतात का? तर मिळतात. सगळ्यात जास्त आता ड्रायव्हर्सनीच पैसे आहेत ह्या नादात. फक्त व्यसन करणाराची बेकार कंडिशन आहे. 6 महिने असं 1 नंबरच्या गाड्या पळवतात, परत आणि रिवर्स आहे तसं मागं दारू पिऊन ही पुन्हा सपलेली असते ती. मी म्हणजे 2009पासून या नादात, 2013पासून पुढं गाडी पळवायला लागलो. तिथनं आत्ता पात्र बघतोय बरीच आलीत. अचानक 6 महिने चांगल्या गाड्या पळवल्या 1 नंबरच्या, परत रिवर्स आणि आहे तसं दारू पिऊन आता ती दिसत बी नाहीत कुठं. पण आपण आहे तिथंच आहे अजून, म्हणजे आहे त्या कंडिशन आहे तसं चालूच आहे आपलं. तुम्ही म्हणता व्यसनाधीनता नाही पाहिजे? हो, व्यसन अजिबात नाही पाहिजे. बरं, आता बैलगाड्यात तुम्ही तर एवढ्या दिवस सांगताय, असे काय अनुभव सांगा की बैलगाड्यातले की आम्हाला माहिती नाही. कारण ड्रायव्हर म्हणलं की अशा काय गोष्टी असतात की तुम्ही जवळनं सगळ्यात, माझं वाक्य आहे की कुठल्याही बैलाला सगळ्यात जवळनं कोण बघत असेल पळताना तर ड्रायव्हर. तर असे कुठले अनुभव आहेत की बैलगाड्यात की तुम्हाला म्हणजे असे अनुभवच कधी बघायला भेटले नाहीत? कुठले सांगाल असे? एक अनुभव सांगायचं म्हटलं तर परवा दिवसाच केवळ मैदानातला सुंदरची गाडी पळाली आणि मांगडे दात्यांचा सुंदर मोठा. मी जवळनं बघितलं, गाडी पळून आली, पळायला जाताना माणसं हात लावायची ती बैलाला आणि पाया पडायची ती. बरं, म्हणजे
एक अर्थ ती म्हणते नाही देवाच्या पाया पडल्यागत नंदीच्या. हां तसं जवळनं बघितलं. बैल बघत होतं सगळ्यांची ऋषी बिशी ती जोडीदार आहेत आपलं, फक्त हाणण्याचा योग कधी आला नव्हता. आणि ती जेव्हा हाणलं तेव्हा जवळनं बघितलं, पाया पडत होती बैलाचे सगळे. तेव्हा म्हणजे बरं वाटलं जरा, म्हणजे चांगला बैल आपण काहीतरी आज पळवलं. मांगडे तात्यांचा सुंदर सप्त हिंद केसरी लोक पाया पडतात. हा अनुभव आला तुम्हाला? अनुभव हो, जवळनं बघितलं मी. म्हणजे गाडीत मी बसलेलो होतो, नंबर टाकाय गाडी आणली मागं, तवा म्हणा तिकडे नेऊन सोडली, तवा पाया पडत होती तिथे बैल. बरं अजून काय काय अनुभव आलेत? दुसरा अनुभव म्हणजे काय, नाद हाही चांगला आहे, काय नाही टेन्शन, फक्त जरा जपून करणाराच काम आहे एवढंच. बरं आता ज्यावेळेस तुम्ही जॅकी म्हणून गाडी चालवत असता तर जे कोणाचे असतील, म्हणजे तुम्ही एक गाड्या नाही ना आणत, म्हणजे एक 4-5 तरी गाड्या आणतात मैदानात, किती आणतात? मैदानात एक नाही तर 2च गाडी. बरं पण जे गाडी तुम्ही हाणताय ते मालक जबाबदारी तुमच्या अगोदर घेतात का? काय झालं तर काहीतरी बोलणं होत असेल की? जबाबदारी असते की, घेते ती. फोन आला तरी आपलं या तुम्ही आमची एक तेवढीच गाडी पळवा, काय टेन्शन नाही, आपलं निवांत आणि तुम्ही बसा, परत दुसरी काय गाडी पळवत बसू नका. मी एक पाठीमागं मुद्दा मांडलेला आणि तो मुद्दा म्हणतात आहे ड्रायव्हरांच्या दृष्टीनं की ड्रायव्हर हे जीवाचं बाजी लावून त्या गाडी बसत असतात. तर कसं आहे, तर त्या मालकांनी जबाबदारी घेतली पाहिजे, हमी घेतली पाहिजे. म्हणजे एखादा अपघात झाला किंवा वाईट प्रसंग आला तर तेही तिथं ड्रायव्हर लोकांच्या बरोबर मालक उभं राहिलं पाहिजे. तुम्हाला अनुभव आला आहे का? म्हणजे अनुभव म्हणजे मी पडलो होतो गाडीतनं, कोळ्याच्या मैदानाला 1-2 वर्ष झाली असतील, पडलो होतो. तेव्हा अडकून गेलो, 50 फूट पार काढत गेलो होतो. पण लगेच ती मालकाने म्हणजे गाडी बघितलीच नाही कुठं, आपलं उचलून मला दवाखान्यात हे नेऊन लगेच आणलं होतं. पायाला जर लागलं होतं, माझ्या मुरगाळला होता पाय, चालायला येत नव्हतं. मग ती दवाखान्यात हे नेऊन परत सोडलं होतं मला घरी. असे मालक असले तर ते ड्रायव्हर लोकांना म्हणजे ते रिस्क घेण्यात मजा आहे. त्यांनी सांगितलं पैसा भेटतो, पण जीवापेक्षा पैसा कधीही श्रेष्ठ नाही आहे आणि मालकांनी जबाबदारी घेतली पाहिजे. आता वेगळ्या सब्जेक्टकडे जातो. ड्रायव्हर बनायचं असेल, तुम्ही तरुण आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पैसे आहेत, 25-25 हजार रुपये तुम्ही मैदानातून नेलेत, काय सांगाल? सुरुवात कशी करावी ड्रायव्हर होताना? ड्रायव्हर होताना सुरुवात करताना जरा अगोदर म्हणजे ड्रायव्हरनं कसं पहिल्यांदा हारलं पाहिजे जरा थोडं, त्याशिवाय त्याला बी कळत नाही. अचानक आता काय झालं, काय जण जायरे 1 नंबरच्या गाडीत बसते ते आणि परत 1 नंबरच्या हाणून सारखं जी काही सवय लागली की परत एखादबार हरलं की ती कमिटीवर भांडत बसते ती. त्यासाठी आधी जरा हार पचली पाहिजे. या नादात हार पचली तर सगळं आहे. आणि हार पचवायची ताकद पाहिजेच ड्रायव्हरला. ज्यावेळी तुम्ही भारी मध्ये म्हणते की हार पचवायची का, पण आता मला ड्रायव्हर तर ही सांगा, बऱ्याचशा प्रेक्षकांना माहीत नाही, जर गटात गाडी नाही बसली तर किती रुपये तुम्हाला भेटले जातात? तसं आता देणारी माणसं देते ती, ज्याला म्हणजे देत नाहीत ती नाही तीच, पण जरी 100-500 रुपये तरी देऊन जातील. 500 रुपये तरी? हां 500 तरी 1000 तरी देऊन जातील. बरं तुमचं असं कुठल्या बैल अजून हाणायचे, कुठला बैल आपण म्हणू त्याच्यावर जॅकी बसण्याचं स्वप्न आहे की तुम्हाला मला ह्यांची गाडी हाणायची, असं कुठलं सांगाल? तर काही सगळे मोठी बैल म्हणजे बऱ्यापैकी पळवलेत, तरी पण अजून जरा मोठे अजून पळवायचे आहेत अपेक्षा. नाही सांगा ना, की या व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर लोक बघत असतात, आपले प्रेक्षक आहेत, गाडी मालक आहेत भरपूर, तर तुम्हाला कुठल्या बैलाची गाडी हाणायची अजून की तुम्हाला ते हाणायचे? आता सगळ्यात मोठा बैल म्हटलं तर बकासूर बऱ्यापैकी आहे. बकासूरची एक हाय इच्छा हाणायची. बकासूर आणायचे. आपण कुठल्या क्षेत्रात आलो तर आपला एक आदर्श असतो, की तसं जॅकी म्हणून कुणाकडं आदर्श म्हणून बघता? आदर्श म्हणून मला तसं म्हणजे शिकवलं गाडी हाणाय तसं होंडा सचिन ड्रायव्हर, आमच्यापासून 1-2 किलोमीटर गावावर आहे. मी पहिलं त्यांच्याबरोबर असायचो, त्यांनी गाडी हाणाय शिकवलं मला. परत आदर्श म्हणून तसं 2 ड्रायव्हर मी आपलं बघतो. कोण? एक कालेश संभाबा आणि दुसरं म्हणजे दिलीप ड्रायव्हर शिरसवस्ती. का ओंबी म्हणजे हे ज्येष्ठच आहेत संभाबा, तर त्यांच्यागत आत्ता त्या वयाचं ड्रायव्हर बी नाहीत कोण, आणि एवढी सगळी बैल हाणणारा एकमेव मला वाटते महाराष्ट्रातील ड्रायव्हर असेल, की म्हणजे अगदी माहिब्यापासून पाग अगदी जुने सगळ्यांना म्हणजे एक ट्रेन केलं आणि ड्रायव्हर म्हणून प्रत्येकाचे आदर्श आहेत. पण ही ड्रायव्हर 2 का आवडतात? काय वाटतं तुम्हाला की हे गुण आहेत 2 म्हणून मला आवडतात? त्यांच्याकडं गुण म्हणजे कधी कुणाला कारण आहे आणि शांत समाधानी ड्रायव्हर. जरी गाडी पडली तरी काय लय राग नाही करणार, कोणाला काय बोलणार नाहीत, लगेच पुढल्या मैदानचे नियोजन तयारीला लागते ते, आणि जिंकलं तरी हुरळून जात नाहीत.
आहे तशीच असते ती एकसारखी कायम बघल तेव्हा ती माणसं बघा शांतच, कधी कोणाला काय बोलणे नाही, जेवढ्याच तेवढं बोलणे आणि जेवढ्याच तेवढं राहणे. बरं आता ज्यावेळेस आम्हाला गाडी हाणतात सांगा, ज्यावेळेस गाडी हाणता आणि म्हणजे खूप दमाचं काम आहे, तर भर दुपार असते, तर ऊन असतं, तर ते कसं मॅनेज होतं काय आम्हाला वेळेस सांगा. मॅनेज म्हणजे आता कसं आहे ते 22-23 सेकंदाचाच खेळ आहे तिथे. तेवढ्यात म्हणजे सगळं जे काय आहे ते तेवढ्यातच करायचं आहे. मग हलक्या गाड्या असल्या तरी बी पळवायला लागत्या, चांगल्या गाड्या लागल्या तर डबल हाणायला लागते त्याच गाड्या, पुढल्या रानात जास्त गाडी पळवायला लागत्या. मग तिथं थांबून चालत नाही ना, तेवढंच असतं 1-23 सेकंदाचा 22 सेकंदाचाच खेळ, तेवढ्यात जिकिरीनं हाणायचीच. बरं आता तुम्ही समजा जॅकी म्हणून काम करता इथं बैलगाड्याच्या तिथं ड्रायव्हर म्हणून आहे, पण ड्रायव्हर असण्याबरोबर अजून काय करताय का बैलगाडाच नुसतं? नाही आपलं म्हणजे बाकीचं हाय घरची शेती बिती आहे, शेती बघत बघत इकडं आलं की घरातली बघतेत. किती एकर शेती? शेती आहे 2-2.5 एकर आहे. 2-2.5 एकर. हां, जास्त नाही आपल्याला. बरं आता काय आहे, आणि ह्या मुद्द्यावर बोलावं अमर शेठ एक तरुण म्हणून. काय झालं आहे, अपघात वगैरे होतात जसं सांगितलं, हमी घेतली पाहिजे, पण अजून कुठल्या सुधारणा ड्रायव्हरच्या दृष्टीनं पाहिजेत की ही झालं तर बरं होईल. आता विमाचा प्रश्न आला, हेल्मेट घातलं पाहिजे, जॅकेट घातलं पाहिजे, हे मुद्दा उपस्थित राहिलं. अजून तुमच्या मनानं सांगा की ह्या गोष्टी अजून झाल्या ड्रायव्हर लोकांच्या नंतर बरं होईल. ड्रायव्हर लोकांनी एकच सांगायचं आहे की कुणाच्या बी गाडीवर बसू दे, बसताना धाडा विचार करून बसा. म्हणजे गरिबाचे असू दे किंवा मोठेचे असू दे, धाडा विचार करून बसा की मागं कोणतरी आपली वाट बघतंय. घरातली बघत असतील किंवा लग्न झालं असलं तर बायका घरी वाट बघत असतील. फक्त तेवढी काळजी घेऊन बसायचं आणि निकॅप वगैरे घातलीच पाहिजेत. हेल्मेट घालून चालत नाही यात, का तर गाड्या बघायला लागतात इकडे तिकडे, ती काही हे चालणार नाहीत. तेवढी काळजी घेऊन ड्रायव्हरांनी बसलं पाहिजे. तुमचं झालं आहे का लग्न? नाही झालेलं. बरं ठीक आहे, तुम्हाला तुमचा जास्त वेळ घेत नाही, तर जाता जाता काय सांगाल की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बैलगाड्या क्षेत्रानं ड्रायव्हर म्हणून तुम्ही आला, एक चांगलं नाव आहे, काय सांगाल बैलगाड्या क्षेत्राविषयी काय सांगाल? आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सांगायचं म्हणलं तर बैलगाडी क्षेत्र हे चांगलं आहे. चांगलं म्हणजे चांगलंच आहे, त्याला काय नावं ठेवायचं होतं नाही, काय नाही. बऱ्याच जणांनी मला नावं ठेवली आत्ता पत्तर. मी शाळेत जरा शाळा बुडवायचं काय करायचं, जात होतं बैल पळवायला, दप्तर घेऊन काय वेळेस गेलो, माणसांनी नावं ठेवली. पण तीच माणसं आज गावातली मला येता येता व्यवस्थित हाक मारते, ती इज्जतीनं बोलवते. आम्हाला समाधान आहे मला. बरोबर, समाधान. आणि मला सांगायचं चांगलं वाटेल, आम्हाला ओंडगाव माहिती बी नाही, पण आज अमर ड्रायव्हर यांच्या नावानं ओंडगाव महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते. तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव अमोल तानाजी माळी, राहणार ओंड. मला आपलं अमर म्हणून सगळे ओळखतात. चालेल, धन्यवाद.